लेकरांना बाबा 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 आता म्हणू मी कुणाला कुणाला बाबा घरामध्ये आहेत, तस्वीरीमध्ये बाबा आहेत. त्या बाबांकडे पाहिलं ना, जिवंतपणी जरी नमस्कार केला नसेल तर घरामध्ये काही समजा फोटो लावायचे का? फोटो लावायचे का? तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला विचारा, तुम्ही घरामध्ये गुरूंचे फोटो लावू शकता. काहीकांच्या भिंती तर भरलेल्या आहेत. कोणाच्या तर बोलायला गेलो तर थोडं अवघड आहे. आई वडिलांना आपण टाकले खाडीवर आणि घरी आमचे गुरु, हे गुरूंचे पुत्र, हे पुत्राची पत्नी. आपले आई वडील कोण होते? आपले मातरम पितरम दैव. म्हणजे नको त्यांनी तुम्ही ज्यांनी घर बांधला, ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी घर बांधून दिलेलं आहे, त्याचे फोटो झाडा खाली. आणि ज्यांचं आपल्या घरात अध्यात्मामध्ये आहे त्यांची घरात आपल्या फोटोने घर भरलेलं आहे. हे योग्य आहे का? आई वडील मुलांसाठी कधीच मरत नाहीत. लक्ष देऊ नाही का? कारण आई वडील तत्व आहेत आणि हे ज्ञान जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच धर्म आहे आणि तो भागवत धर्म आहे. भागवत धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म आणि हिंदू धर्म यातला भेदच आपल्याला कळत नाही. असो म्हणून तुकोबाराय सांगतात, आई वडिलांचे फोटो म्हणजे आई गुरु आहे.